12 ज्योतिर्लिंगांमध्ये एक असं ज्योतिर्लिंग आहे जिथे शिवलिंग जमिनीवर नाही तर जमिनी खाली आहे आणि हजारो वर्षापासून त्या शिवलिंगाभोवतीचं पाणी कधीच आटत नाही. ना त्याचा स्रोत कोणाला माहिती, ना त्यामागचं रहस्य. पण मित्रांनो, ही फक्त सुरुवात आहे. कारण याच मंदिराशी जोडलेला आहे एक शापित हिरा, एक गुप्त गुहा आणि गोदावरी नदीच्या जन्माचं रहस्य. आज आपण जाणून घेणार आहोत त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाचं संपूर्ण सत्य. चला तर सुरू करूया. महाराष्ट्रातील नाशिक जवळ वसलेलं त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग हे फक्त मंदिर नाही तर हजारो वर्षाचं जिवंत रहस्य आहे. खूप वर्षापूर्वी ब्रह्मगिरी पर्वताच्या पायथ्याशी महर्षी गौतम आणि त्यांची पत्नी अहिल्या राहत होते. ते अत्यंत तपस्वी आणि धर्मपरायण ऋषी होते. पण एक काळ असा आला जेव्हा संपूर्ण परिसरात भयंकर दुष्काळ पडला. नद्या आटल्या, झाडं वाळली, लोक अन्न आणि पाण्यासाठी तडफडू लागले. चारही बाजूंनी मृत्यूचं सावट होतं. हे पाहून गौतम ऋषींना खूप वेदना झाल्या. युवराज इंद्राची कठोर तपस्या सुरू केली. अनेक दिवस अन्न पाणी त्यागून ते फक्त ध्यान करत राहिले. त्यांच्या भक्तीनं प्रसन्न होऊन इंद्रदेव प्रकट झाले आणि म्हणाले, हे ऋषीवर, आजपासून तुमच्या आश्रमाजवळ कधीच पाण्याची कमतरता भासणार नाही. क्षणात तिथे एक दिव्य जलकुंड प्रकट झालं. हळूहळू पुन्हा शेती हिरवीगार झाली, लोकांचे प्राण वाचले. पण जिथे यश असतं तिथे मत्सरही जन्म घेतो. इतर ऋषींना गौतम ऋषींचा वाढता मान सहन झाला नाही आणि त्यांनी रचलं एक भयंकर षडयंत्र. त्यांनी मायेनं एक अशक्त गाय निर्माण केली आणि ती गौतम ऋषींच्या शेतात सोडली. गाय शेतातील धान्य खाऊ लागली. गौतम ऋषींनी फक्त दर्भाची एक काडी फेकून तिला दूर करण्याचा प्रयत्न केला. पण पुढच्याच क्षणी ती गाय जमिनीवर कोसळली आणि तिचा मृत्यू झाला. क्षणात सर्व ऋषी ओरडू लागले, गौतम ऋषींनी गोहत्या केली. निर्दोष असूनही गौतम ऋषींवर सर्वात मोठं पाप लागलं. ते पूर्णपणे खचले आणि मग त्यांनी ठरवलं, आता स्वतः महादेवांनाच प्रसन्न करायचं. त्यांनी ब्रह्मगिरी पर्वतावर कठोर तपस्या सुरू केली. वर्षानुवर्षम ना अन्न ना पाणी, फक्त ओम नमः शिवाय. त्यांच्या तपश्चर्येनं संपूर्ण ब्रह्मांड हादरलं आणि शेवटी स्वतः भगवान शिव प्रकट झाले. महादेव म्हणाले, हे गौतम, तुझ्यावर कोणतंच पाप नाही, तू पूर्णपणे निर्दोष आहेस. पण गौतम ऋषींनी विनंती केली, प्रभू, जर तुम्ही माझ्यावर प्रसन्न असाल तर माता गंगेला इथे आणा. महादेवांनी आपल्या जटांमधून एक दिव्य जलधारा पृथ्वीवर सोडली आणि जन्म झाला दक्षिणेच्या गंगेचा, गोदावरी नदीचा. गोदावरी नदीचा उगम आजही ब्रह्मगिरी पर्वतावर मानला जातो आणि ज्या ठिकाणी गौतम ऋषींनी गंगेला थांबवलं ते ठिकाण आज कुशावर्त तीर्थ म्हणून प्रसिद्ध आहे. यानंतर भगवान शिव ज्योतिर्लिंगाच्या रूपात इथे प्रकट झाले. हेच आहे त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग. आता आपण बघूया त्र्यंबकेश्वरच जमिनीखालचं रहस्यमय शिवलिंग. पण मित्रांनो, त्र्यंबकेश्वरचं खरं रहस्य आता सुरू होतं. भारतामधील 12 ज्योतिर्लिंगांमध्ये हे एकमेव ज्योतिर्लिंग आहे जिथे शिवलिंग जमिनीच्या खाली आहे. दर्शनासाठी भक्तांना पायऱ्या उतरून खाली जावं लागतं. आत गेल्यावर एक छोटासा खड्डा दिसतो जो नेहमी पाण्यानं भरलेला असतो आणि त्या पाण्यात दिसतात 3 सूक्ष्म पिंडी. त्या ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचं प्रतीक मानल्या जातात. म्हणूनच या ठिकाणाला त्र्यंबकेश्वर म्हटलं जातं. पण सर्वात मोठा प्रश्न आहे, हे पाणी येतं कुठून? भीषण उन्हाळ्यातही हे पाणी कधी आटत नाही. ना त्याचा स्रोत दिसतो, ना कोणती पाईपलाईन. शेकडो वर्षांपासून ते तसंच वाहत आहे. काही वैज्ञानिक याला भूगर्भातील झरा म्हणतात, पण भक्तांसाठी हे स्वतः महादेवांचं अस्तित्व आहे. मंदिराच्या वर असलेला ब्रह्मगिरी पर्वत देखील अनेक रहस्यांनी भरलेला आहे. या पर्वताला 5 शिखर आहेत आणि ती भगवान शिवाच्या 5 मुखांचं प्रतीक मानली जातात. इथून गोदावरीसह अनेक पवित्र नद्या उगम पावतात. पण या पर्वतामध्ये एक गुप्त गुहा देखील आहे. असं म्हणतात की नाथ संप्रदायातील महान योगी गोरखनाथ यांनी इथे 12 वर्ष तपस्या केली होती. त्या गुहेत त्यांनी एकदाही बाहेर न येता ध्यान केलं. स्थानिक लोक सांगतात आजही त्या गुहेत विचित्र ऊर्जा जाणवते. काही लोक म्हणतात आत गेल्यावर वेळेची जाणीव बदलते आणि म्हणूनच ती गुहा सामान्य लोकांसाठी बंद ठेव. शापित हिरा. पण त्र्यंबकेश्वरचं सर्वात मोठं रहस्य एका शापित हिऱ्याशी जोडलेलं आहे. एकेकाळी भगवान त्र्यंबकेश्वरांच्या मुकुटात एक अमूल्य हिरा जडवलेला होता. इतिहासात त्याला नासाग डायमंड म्हणून ओळखलं जातं. असं मानलं जातं की हा हिरा भगवान शिवाच्या 3ऱ्या नेत्राचं प्रतीक होता. जेव्हा मंदिरात दीप लावले जायचे तेव्हा त्या हिऱ्याचा प्रकाश संपूर्ण गर्भगृह उजळून टाकायचा. पण 1817 इंग्रज आणि मराठ्यांमध्ये युद्ध झालं. मराठ्यांचा पराभव झाला आणि हा हिरा इंग्रजांच्या हातात गेला. नंतर तो लंडनला पाठवण्यात आला. तिथे एका जौहरीनं तो हिरा कापून छोटा केला आणि तेव्हापासून एक विचित्र गोष्ट धरू लागली. ज्याच्या ज्याच्या हातात तो हिरा गेला त्याच्या आयुष्यात काही ना काही भयंकर घडलं. कोणाचं आरोग्य बिघडलं, कोणाचं साम्राज्य संपलं, तर कोणाचं आयुष्य उद्ध्वस्त झालं. म्हणूनच आजही अनेक लोक त्याला शापित हिरा मानतात. अंजनेरी पर्वताचं रहस्य असंही मानलं जातं की भगवान हनुमानाची माता अंजनी मातेनं याच परिसरात तपस्या केली होती. म्हणूनच जवळच असलेला अंजनेरी पर्वत हनुमान जन्मभूमी मानला जातो. आजही तिथल्या काही गुहा पूर्णपणे रहस्यमय आहेत.
स्थानिक लोक सांगतात रात्री त्या गुहांमधून मंत्रोच्चारांचे आवाज येतात आणि काही सुरंग इतक्या खोल आहेत की आजपर्यंत कुणी त्यांचा शेवट पाहिलेला नाही. मित्रांनो, त्र्यंबकेश्वर हे फक्त मंदिर नाही, ही एक जिवंत ऊर्जा आहे. एक असं स्थान जिथे विज्ञान संपतं आणि अध्यात्म सुरू होतं. म्हणूनच लाखो भक्त आजही इथे येतात आणि एकच जयघोष करतात, हर हर महादेव. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि तुमच्या मित्र परिवारासोबत शेअर करायला विसरू नका.